मॅन ऑफ द मॅच हरीश असतील. इंडिव्हिज्युअल 34 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. असं हरीश आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्याचा सामनावीर असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. विनंती आहे कांबारे टीम त्वरित बॉलिंग मार्क वरती तयार राहायचे. बरोबर 2:36 टाइम झालेला आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार अमोल विषे आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती विनोद. पहिला चेंडू पुल करण्यात येतोय. बॉल चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट. हा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. हरीशला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. दर्शन दादांच्या शुभ हस्ते आपण हरीशला मॅन ऑफ द मॅच देतोय. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल खूप चांगली अशी धावसंख्या त्याने बनवली. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. कट करायचं होतं अगदी. आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिले चेंडूवरती येतोय षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कट करायचा प्रयत्न. माहिती वेकेंट एरिया आहे आणि त्यालाच अनुषंगून इनफिल्डला भेदलं तर कुठेतरी 4 धावांची मोहर मिळू शकते. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पुन्हा एकदा आपण गोलंदाज पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विनोद. यावेळेस देखील चांगला फटका. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत परंतु लॉंग ऑफला क्लिअर करत ओव्हर द बॉलर आहे. डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक. लॉफ्टेड ड्राइव्ह. बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय हा चौकार. चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली डबल डिजिट मध्ये. 10 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतीये चेरपोली संघाला. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. इथे देखील चांगला फटका. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे फेकी खराब होती आणि कलेक्शन देखील खराब पाहायला मिळतं. बॅकिंगला आले होते प्लेयर. फेकी होईल स्ट्रायकर एंड वरती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला तर थोडासा खराब होता. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 पाहायला मिळतीये. विनोद आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवरती आहे. इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विनोदचं पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सुनील ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू फेस होतोय. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय वायडिश लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 13 धावा धावफलकावरती. चेरपोली संघाचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये जीजी स्पोर्ट्स मड या संघाने हरवलेलं आहे. इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर सुरेख अशी कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्या मॅच मध्ये 59 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये होतं आणि शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी आपण पाहिली होती. यावेळेस बॅटची कडा लागतीये यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. बॉल चाललाय थर्ड मॅन मध्ये. चेज मोठी आहे आणि चेज जिंकतोय चेंडू. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय खासदार चषक. चौकार. उल्लेख केला होता 2:36 पहिला चेंडू पडलेला आहे. 5 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी लागला. या गोष्टीची नोंद फिल्डिंग करणाऱ्या कांबारे टीमने करून घ्यायची. लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची. कुठल्याही प्रकारे आग्यू आपल्या माध्यमातून चालणार नाही. कुठल्याही प्रकारे एक्सक्यूज जे मात्र आपल्या माध्यमातून चालणार नाहीत. विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटांमध्ये विथ एनी कॉस्ट तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील. तर यानंतर होणारी मॅच पाषाणे विपक्ष दहिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचे.
टॉससाठी मिड इनिंग्समध्ये उपस्थित राहणं अनिवार्य असेल, या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 6 मिनिटांचा अवधी लागलेला आहे पहिल्या षटकासाठी. विनंती थोडंसं स्पीडअप करायचं कांबारे टीम, अन्यथा पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय दुसऱ्या षटकासाठी वैभव. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला स्थिर असेल, स्थगित असेल 17 धावा स्कोरबोर्ड वरती. 5 चेंडूंमध्ये 11 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन विनोदचं, दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 6 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन सुनीलचं पाहायला मिळतो. दोघांच्या माध्यमातून चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये साथ दिली जाते. यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती अगदी गोलंदाजांच्या माध्यमातून हुलकावणी देण्यात आली होती, कारण नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज पॉपिंग क्रीज सोडली होती. इथे आपण पाहतोय पुन्हा डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, जजमेंट आहे चांगली. दरम्यान कॅच होती कंप्लीट, वाईडिश लॉंग ऑन मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विनोदची खेळ संपुष्टात. 7 चेंडूंमध्ये 11 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर पहिला झटका लागतोय चेरपुली संघाला 17 या आकड्यावरती. विकेटचं पतन होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती दर्शन आपल्याला पाहायला मिळतील, येत आहेत. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. वैभवचं हे षटक चांगलं आहे, कारण या षटकामध्ये 3 चेंडू हाताळताना 2 डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतोय. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला. 17 आकड्यावरती पहिला गडी बाद होतोय. दर्शन आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, चांगला फटका आहे. इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द फिल्डर हेड, एका टप्पा खात असताना बॉल सीमा पार. खासदार चषक चौकार येतोय फलंदाज दर्शनच्या बॅटमधून. सो माय डीजे मास्टर 21 धावा स्कोरबोर्ड वरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकलाय षटका चौकार. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मागच्या चेंडूवरती देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक करण्यात आला होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने. 22 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून 1 विकेट कॅरी केली, त्यासोबतच इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये. 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात, 1 सिंगल आली, 1 चौकार आलाय आणि 1 विकेट देखील त्यांनी कॅरी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इथे देखील कॅचची संधी होती. ओव्हर द फिल्डर एक चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला फिल्डर होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती 24 धावा धावफलकावरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी कांबारे संघाच्या माध्यमातून घेतला जातोय. 2 षटकांसाठी या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बघा, जितका तुम्ही जास्त टाइम कराल तितका जास्त अवधी तुम्हाला लागेल. 10 मिनिटं 2 षटकांसाठी लागलेली आहेत आणि हा षटक देखील 5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट होणं गरजेचं असेल. 24 धावा स्कोरबोर्ड वरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांची समाप्ती होती. 2 चेंडूंमध्ये 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन दर्शनचं. दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंमध्ये 8 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सुनील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं सांगी कोट्यामधील या तिसऱ्या षटकामध्ये ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. विनंती असेल पाषाणे टीम त्यासोबत दहिवली टीम
दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी उपस्थित राहायचंय. ज्या टीमचे कॅप्टन मिड इनिंग्स मध्ये टॉससाठी उपस्थित नसतील त्या संघाला 3 चेंडूंची पेनल्टी असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर मिड इनिंग्स मध्ये उपस्थित नसतील तर सामना 3 षटकांचा खेळला जाईल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाला. हळवार पद्धतीचा चेंडू होता. फिंगर रोल करण्यात आले. पहिले बॅट फिरली त्यानंतर चेंडू बॉडीला ब्रश होतोय. एकही धाव घेण्यात आली नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या माध्यमातून गॅदर करण्यात आला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये चेरपोली विपक्ष कांबारे असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला स्वप्नील आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक, लांबी कमी उंची जास्त, डाऊन दी बॉल जजमेंट अतिशय खराब आहे. दरम्यान कंप्लीट होत आहेत धावा 2 आणि 2 धावांच्या मदतीने 26 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. यावेळेस देखील कॅचची शक्यता होती. लेझी एफर्ट पाहायला मिळाला. अगदी चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडू शकला असता परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोचले होते. परंतु पहले आप असं करत असताना चेंडू धरतीला दान केलं जात आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डाऊन दी बॉल आलेत फिल्डर. पहिल्या अटेम्प्ट नाही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू धरतीला दान केलं जात आहे आणि इथे कम्युनिकेशन मध्ये होतं एरर. येस नो वेट या कॉलिंग मध्ये खराबी पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगून फलंदाज होतोय बाद. लागतोय दुसरा झटका. दर्शनला परतायला लागते माघारी. इंडिव्हिज्युअल 8 आकड्यावरती. शेळी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. शेळी टीम कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बघा स्प्रे आणलेला आहे त्यामुळे विनंती असेल आपण यायचं त्वरित. 27 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 12 मिनिटांचा अवधी आतापर्यंत कंप्लीट झालाय. 13वा मिनिट लागलेला आहे. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आपण पाहतो या चेंडूवरती होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि या 3ऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये. डॉट बॉल ची समाप्ती होती. 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये देखील कॅचची संधी होती. संधीचं सोनं काही करता आलं नाही फिल्डरला. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू होता. वेट अँड वॉचची भूमिका बजावली आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी बॅटचा फेस जो मात्र ओपन केला होता. इथे सिंगल धावा एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने 28 रन 28 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक कांबारे या संघाच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला केलं जातं. इथे फलंदाज बीट झाले, यष्टिरक्षक बीट झाले, क्षेत्ररक्षक देखील बीट होत होते. दरम्यान एकदा होती कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 होतोय समाप्त. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड झाले. एकंदरीत 14 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालेले आहेत कांबारे संघाचे. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे, उल्लेख होणं गरजेचं आहे. दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये अशोकदादा भेरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम अशोकदादा, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती. 29 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 अशी धावसंख्या. तर यानंतर होणारी मॅच पाषाणे विपक्ष दहिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मिड इनिंग्स मध्ये टॉस कंप्लीट होणं अनिवार्य असेल. मिड इनिंग्स मध्ये जर टॉस कंप्लीट झाला नाही तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल आणि एका टीमचा कॅप्टन जर नसेल तर त्या संघाला 3 चेंडूंची पेनल्टी असेल.
29 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुनील आणि संदेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. संदेश स्ट्रायकर एंड वरती, ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या बाजूला सुनील आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. पाषाणी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती असेल दहिवली टीम कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर बॉल सीमा पार षटकार. टीमची टोटल 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती अवांतरची धाव आली, त्यानंतर आलाय षटकार. एकंदरीत पहिल्या चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज गणेश याने यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह करण्यात आला. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. सुनीलचं नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. 5 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करू अशोक दादा आपण, कारण 4 चेंडू बाकी आहेत. आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल कंप्लीट करूया. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होतोय, फलंदाज बाद होतोय. कॅचच्या स्वरूपामध्ये टिपलं जातोय झेल आणि समाप्त होतोय. सुनील चके लागतोय 3रा झटका चिरपोली संघाला. विकेट प्राप्त होतीये. 3रा झटका बसतोय 37 या आकड्यावरती. पहिला चेंडू अवांतरचा, त्यानंतर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. एकंदरीत ग्राफ खाली जाताना पाहायला मिळतोय आणि हा ग्राफ किती वेळापर्यंत खाली जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आतापर्यंत 37 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर नरेश जे मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात. चांगला फटका पाहायला मिळतोय, हॅमर करण्यात आलंय. दरम्यान लॉंग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने 38 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात. एक विकेट देखील कॅरी केली आहे. 9 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती ऍड झालेल्या षटकामध्ये आपण पाहतोय. 38 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आलाय षटकार, सिंगल, विकेट आणि पुन्हा एकदा 4थ्या चेंडूवरती सिंगल येते. यावेळेस देखील यॉर्कर लेनचा चेंडू होता. दरम्यान लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे एक धाव कंप्लीट आणि ॲक्युरेट थ्रो होता. व्हॉट अ थ्रो! ईस्टर्नचा वेग येणारा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला अनुषंगून फलंदाज होतोय बाद. लागतोय 4था झटका चिरपोली संघाला. संदेशची की संपुष्टात. संदेश बॅक टू दी पवेलियन. नरेश आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज असतील. दोन्ही फलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर वरती देखील नरेश आहे, नॉन स्ट्राईक वरती देखील नरेश पाहायला मिळतात. दोन्ही नरेश बेरे आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवरती आहेत. यावेळी चांगला फटका आहे. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एफर्ट चांगला पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान 3 धावा देखील
कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने पहिल्या सत्राचं वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 42, उर्वरित 24 चेंडू 43 धावांची गरज. नक्कीच आपण टॉस करणार आहोत. पाषाणी विपक्ष दहिवली बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव, सातत्याने अनेक गुलाल ज्यांच्या नावावरती आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अशोकदादा बेहरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करतोय. पाषाणी विपक्ष दहिवली अशी दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. फिल्डिंग लावून घ्यायची त्वरित विनंती असेल. चेरपोली टीम आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या बाजूला सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, जे मात्र कांबारे टीमने बेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती 43 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो आहे. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकतो 3 धावा एकवटल्या जात आहेत आणि समीकरण आपण पाहतोय 10.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे कांबारे या संघाला. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. कांबारे विपक्ष चेरपोली असे दोन दिग्गज संगीन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 42 धावा स्कोरबोर्ड वरती 43 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल कांबारे टीम विदिन 1 मिनिट आपली ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल. कांबारे टीमला विनंती आहे विदिन 1 मिनिट आपली ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल आणि फिल्डिंग देखील लावून घ्यायची विनंती असेल चेरपोली संघाला. त्रेचाळीस धावांची गरज, 4 षटकार अर्थात 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. 10.75 ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची आहे. तर विनंती असेल सर्वच खेळाडूंना थोडंसं सहकार्य करायचंय. बॉलिंग मार्क वरती शैलेश पाहायला मिळतील. अमोल आणि भावेश ही जोडी खेळपट्टीवरती कांबारे संघाच्या बाजूने पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंड वरती अमोल आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून स्ट्रायकर एंड वरती अमोल आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्यांनी खूप सुरेख अशी कामगिरी केली होती, ज्यामध्ये नक्कीच उल्लेख करेल 46 17 चेंडूंमध्ये 46 धावांची एक अतिशय पारी दसई संघाविरोधामध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. भन्नाट चौकार षटकार मारत होता वाऱ्याच्या वेगाने. चेंडू सीमारेषा पलीकडे जात होता. मैदानाच्या चौफेर दिशेला त्याच्या माध्यमातून फटकेबाजी होत होती. त्यामुळे त्याचं देखील उल्लेख करणं गरजेचं, त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये, जाऊन पोहोचली 1 आकड्यावरती.
विजयासाठी 23 चेंडू आणि 42 धावांची गरज सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो। सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, यानंतर होणारी मॅच पाषाणे विपक्ष दहिवली। इथे फुलटॉस चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर झेल होती कंप्लीट। कॉलिंग नव्हती फिल्डर मध्ये परंतु झेल होती कंप्लीट। फलंदाज होतोय बाद, लागतोय पहिला झटका कांबारे संघाला। 43 चेस करत असताना 1 आकड्यावरती पहिला झटका, फलंदाज भावेश बॅक टू दी पवेलियन। नवीन फलंदाज सचिन पाहायला मिळतोय, तिसऱ्या क्रमांकावरती येतोय। भावेशला तंबूच्या आश्रयाला जावं लागते। सचिन आणि अमोल ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि कांबारे संघाच्या साठी सध्याच्या स्थितीला या दोघांनाच चांगली अशी कामगिरी करावी लागेल, कारण अमोलकडे देखील कॅलिबर आहे, दुसऱ्या बाजूला सचिनकडे देखील कॅलिबर आहे। दोन्ही खेळाडू दिग्गज मातब्बर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती शैलेश आहे। यावेळेस फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय इन फील्डला भेदून। टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत येतोय हा खासदार चषक, चौकार। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करण्यात आला, त्यानंतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपण पाहिला। दरम्यान 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील। स्कोर कार्ड मूव्स ऑन 5 रन, एका गड्याच्या मोबदला मध्ये 5 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थान, या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली अशी सुरुवात सध्याच्या स्थितीला झालेली आहे कांबारे संघाच्या विरोधामध्ये। आपण पाहू शकतो चेरपोली संघाची, कारण विकेट देखील पडलेला आहे। इथे रनअप मध्ये व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर 3 वाजता सामना सुरू झालेला आहे। यावेळेस हुक केलंय, चांगला फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडूला पाठवायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये। दरम्यान मिस टाइम स्ट्रोक आणि त्याला अनुषंगून फलंदाज होतोय बाद। दुसरा झटका लागतोय 5 आकड्यावरती, सचिनची केस संपुष्टात 5 आकड्यावरती। कांबारे संघाला दुसरा गडी बाद गमवायला लागतोय, विकेटचं पतन। विनंती असेल विजयदादा भेरे यांना आपण मनीषदादा खाडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। 5 आकड्यावरती दुसरा गडी बाद होतोय। नवीन फलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळेल, 4थ्या क्रमांकावरती येतात। अनिल आणि अमोल ही जोडी खेळपट्टीवरती आहे। अमोल वरती दारमदार असेल कांबारे या संघाची। इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक प्रेशराइज्ड चेंडू आपण पाहू शकतो। पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर येतोय दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकतो विकेट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि 5वा चेंडू येतो डॉट। एकंदरीत आपण पाहू शकतो 5 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती। यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, अगदी गुडलेंथ वरती चेंडू हिट झाला, थोडासा खाली राहिला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय। अशा परिस्थितीमध्ये
पहिल्या षटकाचं वाजविके समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 या आकड्यावरती. विनंती असेल शेरपोली टीमला आपण 6 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी घेतलेला आहे. तुम्ही 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक केले नाहीत कंप्लीट तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 4थ्या षटकामध्ये 30 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. 5 धावा स्कोरबोर्ड वरती. विनंती असेल विजयदादा भेरे यांना आपण मनीषदादा खाडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विजयदादा भेरे यांना विनंती आहे आपण मनीषदादा खाडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 5 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल आणि अमोल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. बॉलिंग मार्क वरती नरेश बेरे ज्युनियर आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बाजूला अमोल आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक धाव गाली परंतु त्यानंतर तो पूर्ण ओव्हरमध्ये बॅकफुट वरती होता. यावेळेस चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोलचा तडाखा हा येतोय षटकार. मध्ये दसई विरोधामध्ये 46 धावा आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकतोय असा अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती आहे अमोल है तो मुमकिन आहे. यावेळेस देखील कॅचची संधी होती का मोठा प्रश्न असेल. हाफ चान्स होता परंतु फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. रोशनदादा भोईर त्यासोबतच धनंजय दादा सपाट यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. या दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे 1 फॉर द ओव्हर. सो मात्र गोलंदाजाला कॉल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती 11 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील भन्नाट वेग पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ड्राइव्ह मारायचा प्रयत्न होता. दरम्यान एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 11.75 ची सरासरी प्रति षटकामागे ज्यावेळेस सामना सुरू झाला होता त्यावेळेस करायचे होते आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये दमछाक होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत 9 किंबहुना 8 ची सरासरी मेंटेन केली जाते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक होता. दरम्यान एकदा होती कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. या षटकामध्ये या 2 चेंडूंवरती एक मोठा फटका एक सिंगल डबल आली तर मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक मोठा फटका नाही आला. सिंगल डबल दोन्ही चेंडूंवरती आल्या तर मात्र चेरपुली संघ कमबॅक करेल या मॅच मध्ये. यावेळेस देखील लॉफ्टेड हिट होता. चेंडू चाललाय ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट 14 धावा स्कोरबोर्ड वरती. आतापर्यंत थोडीशी हळवार पद्धतीने सुरुवात झाली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये कुठेतरी खडतर सुरुवात झाली होती. रोशनदादा भोईर आणि धनंजयदादा सपाट दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. रोशनदादा भोईर आणि धनंजयदादा सपाट दोन्ही मान्यवरांना विनंती आपण त्वरित व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस बॅटची कडा लागतीये. वॅकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळतोय थर्ड मॅन मध्ये. चेज मोठी आहे. फिल्डिंग चांगली दे. वॉट ऑफ फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. दरम्यान धावेंसाठी संघर्ष होतोय आणि इथे कंप्लीट होत आहे धावा 3 धावेंच्या मदतीने षटक क्रमांक होतोय कंप्लीट दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 26 धावेंची गरज असेल. एका बाजूला अनिल 4 चेंडूंमध्ये 4 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला अमोल 5 चेंडूंमध्ये 9 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. हा तोच अमोल आहे ज्याच्या माध्यमातून 46 धावेंची कामगिरी पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती.
अप्रतिम असं संगीत डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून कृष्णा सातपुते सरांची ओळख आहे. नक्कीच उल्लेख करेल, शनिवारी कृष्णा सरांसोबत कॉलवरती बोलणं झालं होतं, ते देखील खेळला होते आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा झाली होती. सातत्याने अनेक व्यावसायिक गटामध्ये त्यांची देखील वर्णी राखते आणि जर पाहायला गेलं तर वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन इन टेनिस बॉल क्रिकेट म्हणून त्यांची ओळख आहे. समीकरण 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज पाहायला मिळते. यावेळेस चूक केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. हुकचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय चौकार येतोय फलंदाज अनिलच्या बॅटमधून. गाणं गाणारा तो संगीत होता. भावेश पवार म्हटलं तर प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून त्यांची ओळख आहे. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर टिटवा येथे स्पर्धा होती आणि त्यामध्ये गुरसई ब संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. यावेळेस बॉल सीमा पार, षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. दहा चेंडू आणि 16 धावेची गरज असेल. अप्रतिम असं संगीत भावेश पवार यांचं आपल्याला ऐकायला मिळालं होतं. नक्कीच उल्लेख करेल, मला आठवतोय ओपन ऑफची मॅच सुरू होती. शाहिद 11 गुंडे अशी मॅच आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाटील 11 किसळ अशी मॅच होती. 28 धाव्यांची गरज होती. 3 षटकांमध्ये भावेश पवार यांना थोडीशी घाई होती, त्यामुळे ते ओपनिंगला उतरले. पहिल्या 5 चेंडूंवरती 5 षटकार मारून सामना जिंकवलेला. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच सुटली दरम्यान एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा डिसिजनची वाट पाहावी लागेल. किती धावा असतील? हे 6 धावा पाहायला मिळत आहेत. टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील, अर्थात कांबारे संघाच्या टोटल मध्ये या 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. रायगड जिल्ह्यामध्ये चेंडूंमध्ये 10 धावेची गरज. देनेवाला जब भी देता छप्पड फाडके, अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय इथे धावेंसाठी संघर्ष होत होता. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर येतोय षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती नशिबाची साथ, 6 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू बॉडीवरती ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 8 चेंडूंमध्ये 10 धावेची गरज. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनिल आणि अमोल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. इंडिव्हिज्युअल 8 चेंडूंमध्ये 20 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन अनिलचं. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंडवरती अमोल आहे, ज्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 17 चेंडूंमध्ये 6 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 46 धाव्यांची इंडिव्हिज्युअल पारी पाहिली होती. यावेळेस देखील पुल केलाय. फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. ओव्हर द फिल्डर हेड, बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला. क्लिअर करत सीमारेषा पलीकडे. फुग्यातून हवा काढावी, अगदी या षटकाराने मॅच मधून देखील हवा काढलेली आहे आणि बॉल सीमा पार, षटकार. इंडिव्हिज्युअल 5 चेंडूंमध्ये 9 धावा अमोलच्या. दुसऱ्या बाजूला 9 चेंडूंमध्ये 26 धावा अनिलच्या पाहायला मिळत आहेत. तोडा फोडा
आणि तोडाफोडा याच समीकरणाला जागलं जाते सध्याच्या स्थितीला कांबारे संघाच्या माध्यमातून आणि यावेळेस देखील MSG स्टाईलने सामना केला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कांबारे संघाने. वेल प्लेड कांबारे टीम. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत सध्याच्या स्थितीला चेरपोली या संघाला. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दहिवली आणि पाषाणे दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचे. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आणि सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 15 मिनिटांमध्ये ही देखील इनिंग पूर्ण कंप्लीट झाली आहे. तर मॅन ऑफ द मॅच असेल विदाउट एनी डाऊट इंडिव्हिज्युअल 10 चेंडूंमध्ये 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असणारा अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचा असेल सामनावीर. धनंजय दादा सपाट साहेबांना विनंती करतोय आपण आपले शुभ असे अनिल